आजारासंग झुंज घेतोय पिंडेवरती. कोणती पिंड? जर गावामध्ये असेल, गावामधली अंजर अंजर गावामध्ये नसल तर स्वतः तयार केली, स्वतः तयार करून त्या पिंडीमध्ये एक असं असणाऱ्या ते असणाऱ्या याचं बेलपत्राच्या झाडाचं ते असणारं एक फळ आणि 21 बेलपत्र 108 वेळा ते भगवान परमात्म्याचं नाव उच्चारण करून त्याच्यावरती अर्पण करावं आणि अर्पण करून त्याला एक दिवस त्याच्यावरती पसत्र होईल त्याला. म्हणजे जर गावातल्या त्या शिवलिंगावरती जर अर्पण केलं तर ब्रह्ममुहूर्तावरती ते अर्पण करायचं आणि सूर्यास्ताच्या वेळेस ते आपल्याला वापस घेऊन येईल. 21 बेलपत्र आणि एक बेलाचं ते असणारं फळ वापस घेऊन यायचं. त्याचा असं असणारं त्या ठिकाणी काय करायचा? काढा करायचा आणि त्याला जर पिता येत असला तर त्याला पाजू घालायचा. नाही तर म्हटले त्या काढ्याला जर पिता येत नसलं तर त्याच्या पूर्ण अंगाला तो काढा लावायचा आणि नाही जर लावता आला तर त्या काढ्याला त्याच्यावरून नुसतं उतरून जरी टाकलं ना तरी तो आजारामधून काय होतो? बरा व्हायला सुरुवात होतो. म्हणले महाराज आमच्याकडे लक्ष्मी येते, आमच्याकडे धन येत आहे, आमच्याकडे येणारी लक्ष्मी आमच्याकडे टिकत नाही. हे सगळ्यात मोठं, सगळ्यात आता सगळ्याला आवडीचं आहे की नाही? सगळ्याला असं कांटव करून बसले म्हणले आता लक्ष्मी चालेल, पैसा चालेल म्हणले. आमच्याकडे पैसा भरपूर आहे, येण्याकरता अनेक वाट आहे. आम्हाला येणारा पैसा आमच्या हातामध्ये येतो आणि हातामधून नुसता हातामध्ये आल्यासारखा वाटतो आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वाटाने निघून जातो. त्याला थांबण्याकरता काय करावं सांगा ना म्हटले महाराज. कारण पैसा अनाप पैसा येतो म्हटले, किंवा पैसा येत होता आमच्याकडे, पण येत असणारा पैसा काही दिवस झाले म्हटले आमचा पैसा येणारा लक्ष्मी येणारी थांबली म्हटले. किंवा आमचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालत होता पण चलता चलता काय झालं म्हटले माहिती नाही महाराज, पण आमच्या व्यवसायाला त्या ठिकाणी काय झाली? खंडणी झाली. आमचा व्यवसाय त्या ठिकाणी बंद पडण्याच्या मार्गावरती आला. माझं शिव महापुराण सांगते म्हटली आहे का, जर व्यवसाय बंद पडू लागला, पैसा येतोय टिकत नाही, त्याच्याकरता शिव महापुराण सांगते म्हटली आहे का, जर पैसा टिकत नाही तर त्याच्याकरता एक असा असणारा उपाय त्या ठिकाणी सांगितला. जे रोटीचं झाड आहे, जे रोटीचं झाड आहे, रोटीच्या पांढऱ्या रोटीच्या झाडाची मुळी, इकडं बेल वृक्षाच्या झाडाची मुळी, त्याच्यामध्ये 51 बेलपत्र, त्यामध्ये रोटीच्या झाडाचे जे फुलं आहेत तर ते फुलं असे असणारे 11 फुलं त्या ठिकाणी घ्यावे. त्यामध्ये एक लक्ष्मीचं प्रतीक असे असणारे जे नारळ आहे तर ते एक नारळ, काही अक्षदा, त्या ठिकाणी काही चंदन, हळदी, कुंकू असं असणारं सर्व एकत्रित करावं आणि एकत्रित करून ज्या दिवशी आपण त्या ठिकाणी अर्पण करणार आहोत ना तो वार एक तर गुरुवार असावा, एकादशीच्या दुसरी येणारे दिवस म्हणजे द्वादशी असावी, एकादशीच्या आधी येणारा एक दिवस म्हणजे दशमी असावी, नाहीतर शिवरात्रीची महिन्याला शिवरात्र येते, जशी महिन्याला एकादशी येते ना, 15 दिवसाला एकादशी येते ना, तसं असणारी शिवरात्र सुद्धा दर महिन्याला एक शिवरात्र येते. म्हणजे महिन्याची शिवरात्र आहे त्या शिवरात्रीच्या दिवशी. आणि जर एवढं तुम्हाला नाही जर झालं तर त्रयोदशी जर साधली तर त्रयोदशी म्हटले महाराज आम्हाला त्रयोदशी नाही सापडायची, आम्हाला द्वादशी नाही सापडायची, आम्हाला एखाद्या दिवस गुरुवार नाही सापडायचा. ते म्हटले मग तुम्ही करूच नका, काय करतो म्हणले तुम्ही, हे की नाही? एवढं सगळं सांगून न करता आलं, जर याच्यामधली कोणतीही स्थिती असो त्या तिथीला सायंकाळच्या वेळी म्हणजे त्या ठिकाणी सूर्य अस्ताला चालला म्हणजे भगवान शंकर या पृथ्वीला फेरफटका मार